मोर्शी तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड करत असतात. सध्या कापूस वेचणीला आलाय, पण मजुरांअभावी वेचणी रखडली आहे. निवडणूक झाली, निकालही लागला, पण मजूर गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय. नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करतात. मात्र कापूस वेचणी करणारे मजूर वेळेवर मिळत नाही. कापूस वेचणीला मजुरांची कमतरता जाणवू लागल्यानं लाख मोलाचे पांढरे सोने शेतातच आहे. त्यामुळे मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र काबाड कष्ट करून पिकवलेला कापूस वेचून घरी आणता यावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यानं पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. पावसाअभावी यंदा कापूस करपला, तर लाल्या रोगानं कापूस पिकाला नष्ट केलाय. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना फवारणीसाठी जादा पैसे खर्च करावे लागले. यंदा खाजगी बाजारपेठेत 6 ते 7 हजार रुपये दरानं कापसाची खरेदी करण्यात येत आहे. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. पांढरं सोनं अजूनही शेतातच असल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे. तथापि तालुक्यासह जिल्ह्यात एकही खरेदी केंद्र नाही. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीनं पिकवलेला माल खाजगी व्यापाऱ्यांना कवडी मोल दराने विकावा लागत आहे. यामुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.